एकदा एका डोंगराला आग लागते आणि एक चिमणी पाहते आणि ती चिमणी काय करते, बाजूलाच एक नदी असते, त्या नदीतून आपल्या चोचीनं पाणी आणते आणि ते डोंगर विझवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस दुसरे काही पक्षी असतात, ते पक्षी पाहतात, त्यांना आश्चर्य वाटतंय ही चिमणी जे चोचीनं पाणी आणत आहे याच्यात पाण्यानं काय आग विझणार आहे का. ते पक्षी सर्व त्या चिमणीजवळ येतात आणि तिला म्हणतात, अरे येडी झालीस का, तुझ्या आणलेल्या चोचीमध्ये पाणी आहे, त्या पाण्यानं कुठं आग विझत असते का. त्यावेळेस ते चिमणी काय उत्तर देते बघा. ती चिमणी म्हणते की मला माहित आहे की मी जे पाणी आणत आहे, चोचीनं जे पाणी आणत आहे, त्या पाण्यानं डोंगर विझणार नाही हे मला माहित आहे. या डोंगर विझवण्याचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, त्या डोंगर विझवणाऱ्यामध्ये सर्वात अगोदर माझं नाव असणार आहे. ज्यांनी आग लावली त्यांचं नाव नसणार आहे. इतिहास हा कुणाचाही लिहिला जात नाही. इतिहास हा आग लावणाराचा लिहिला जात नाही. इतिहास हा आग विझवणाराचा लिहिला जातो.